नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण 1 मे 2026 या दिवशीच्या चालू घडामोडींवरील महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. मित्रांनो, हे जे आपण प्रश्न बघणार आहोत ते येणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेत, थेट परीक्षेत विचारले जाऊ शकतात. तर तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच चालू घडामोडींसाठी. चला आपण आता पहिला प्रश्न बघू. भारतातील पहिली व्यावसायिक सी प्लेन सेवा कुठे सुरू होणार आहे? तर याचं उत्तर आहे लक्षद्वीप. लक्षद्वीप याचं हे योग्य उत्तर आहे. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा परीक्षेत येऊ शकतो. लक्षद्वीप येथे भारतातील पहिली व्यावसायिक सी प्लेन सेवा सुरू होणार आहे. तर स्कायहॉप एव्हिएशन या कंपनीला लक्षद्वीपमध्ये व्यावसायिक सी प्लेन सेवा सुरू करण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनाकडून म्हणजे DGCA कडून परवानगी मिळाली आहे. तर हे सी प्लेन पाण्यावर आणि छोट्या धावपट्टीवर उतरण्यास सक्षम आहे. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा तुम्ही लक्षात ठेवा. DPI@2047 रोडमॅप हा अहवाल कोणत्या संस्थेने सादर केला आहे? तर याचं उत्तर आहे नीती आयोग. नीती आयोग हे याचं योग्य उत्तर आहे. तर हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा परीक्षेच्या दृष्टीने येऊ शकतो. तुम्ही लक्षात ठेवा. नीती आयोगने हा अहवाल सादर केला आहे. तर याचा उद्देश डिजिटल माध्यमातून देशाचा विकास करणे हा आहे. चला आपण आता पुढील प्रश्न बघू. एप्रिल 2026 लडाखमध्ये किती नवीन जिल्हे जाहीर झाले आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे 5 हे याचं उत्तर आहे. तर लडाखचे राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी 5 नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची अधिकृत घोषणा केली आहे. तर लडाखमध्ये 5 नवीन जिल्हे आहेत. नुब्रा, शाम, चांगथान, झास्कर आणि द्रास हे 5 नवीन जिल्हे आहेत. तर हे जिल्ह्याचे नाव पण तुम्ही लक्षात ठेवा. यावर नक्कीच येणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि आता लडाखमधील एकूण जिल्हे 2 वरून 7 झाले आहेत. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. आणि नागरी सहकारी बँकांसाठी कोणती मोहीम सुरू केली आहे? तर याचं उत्तर आहे मिशन सक्षम. मिशन सक्षम हे याचं योग्य उत्तर आहे. तर RBI ने मिशन सक्षम सुरू केले आहे. या अंतर्गत सुमारे 1.40 लाख सहभागींना प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे बँक कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढेल. या मिशन सक्षममुळे बँक कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढणार आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. सिप्री अहवाल 2025 नुसार लष्करी खर्चात जगात कितवा क्रमांक लागतो? तर याचं योग्य उत्तर आहे 5वा क्रमांक. भारताचा लष्करी खर्चात 5वा क्रमांक लागतो. तर 2025 मध्ये सर्वाधिक लष्करी खर्च करणाऱ्या देशांच्या यादीत भारत 5व्या क्रमांकावर आहे. म्हणजे भारत हा 5व्या क्रमांकावर आहे. तर या यादीत अमेरिका हा जो देश आहे हा पहिल्या क्रमांकावर आहे. चीन हा देश आहे हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. रशिया हा जो देश आहे हा तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि जर्मनी हा आहे देश 4थ्या क्रमांकावर आहे आणि भारत आहे 5व्या क्रमांकावर. तर आता चला आपण पुढील प्रश्न बघू. एप्रिल 2026 मध्ये नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या सोहळ्यात सहभाग घेतला? तर याचं योग्य उत्तर आहे सिक्कीम. सिक्कीम हे याचं उत्तर आहे. तर पंतप्रधान मोदी 27 आणि 28 फेब्रुवारी 2026 रोजी सिक्कीमला गेले होते आणि त्यांनी तिथे 50 वर्षाचा सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी 4,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या 30 विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. मे 2026 मधून कोणता देश ओपेक मधून बाहेर पडणार आहे? तर याचं उत्तर आहे UAE. संयुक्त अरब अमिराती हे याचं योग्य उत्तर आहे. तर संयुक्त अरब अमिरातीने ओपेक आणि ओपेक प्लस आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तर ओपेकचा फुल फॉर्म आहे ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. लसीकरण सप्ताह 2026 कधी साजरा झाला? तर याचं उत्तर आहे 24 ते 30 एप्रिल. 24 ते 30 एप्रिल हे याचं उत्तर आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेतर्फे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात हा सप्ताह साजरा केला जातो.
तर जागतिक लसीकरण सप्ताहाची थीम आहे फॉर एव्हरी जनरेशन वॅक्सिन वर्क्स. फॉर एव्हरी जनरेशन वॅक्सिन्स वर्क ही याची थीम आहे. तर मित्रांनो, आता आपण जे प्रश्न बघितले त्याची शॉर्टमध्ये आपण रिव्हिजन करू. तर पहिली व्यावसायिक सी प्लेन सेवा कुठे सुरू करण्यात आली? तर याचं योग्य उत्तर आहे लक्षद्वीप. तर DPI@2047 रोड मॅप हा जो अहवाल आहे, हा अहवाल कोणी सादर केला? तर याचं योग्य उत्तर आहे नीती आयोग. लडाखमधील किती नवीन जिल्हे नुकतेच तयार करण्यात आले? तर याचं उत्तर आहे 5 नवीन जिल्हे. तर सहकारी बँकांसाठी RBI कोणती मोहीम सुरू केली? याचं योग्य उत्तर आहे मिशन सक्षम. तर सिप्रीनुसार लष्करी खर्च अहवाल 2025 मध्ये भारताचा लष्करी खर्चात कितवा क्रमांकावर आहे भारत हा देश? तर याचं उत्तर आहे भारत हा 5व्या क्रमांकावर आहे. तर 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या सोहळ्यात नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी सामील झाले. तर हे राज्य कोणतं आहे त्याला 50 वर्षे पूर्ण झाले आहेत? तर याचं उत्तर आहे सिक्कीम हे राज्य. तर मे 2026 मध्ये ओपेक मधून बाहेर पडणारा देश कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे UAE म्हणजे संयुक्त अरब अमिराती. आणि जागतिक लसीकरण सप्ताह 2026 हा कधी साजरा करण्यात आला? तर याचं उत्तर आहे 24 ते 30 एप्रिल. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. तर तुम्ही किती प्रश्नांची योग्य उत्तर दिले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि अशाच तुम्हाला जर चालू घडामोडी रोज हव्या असतील तर MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण सांगा. धन्यवाद.